नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील चॅप्टर क्रमांक 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यामधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 5 पाहणार आहोत. ओके, यापूर्वी आपण एकूण 4 प्रॉब्लेम पाहिले. यांच्या व्हिडिओज आपण जर पाहिल्या नसतील तर त्या पाहून घ्या, जेणेकरून इथून पुढचे होणारे प्रॉब्लेम्स आपल्याला समजण्यास त्याची मदत होईल. ओके, विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वप्रथम तो प्रॉब्लेम आणि त्याचे ॲडिशनल इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे आणि त्या समजावून घेणं आवश्यक आहे. ओके, त्या दृष्टीने आपण सर्वप्रथम प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. भारतीय कला केंद्र सोलापूर gives you the following information for the year ended on 31st March 2018. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2018. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भारतीय कला केंद्र सोलापूर यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या आधारून फक्त आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. ओके, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2018. आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे दिलेलं आहे त्याची इयर एंडिंगची डेट आहे 31st ऑफ मार्च 2018. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, आपलं करंट इयर हे 17-18 हे असेल, म्हणजे इयर स्टार्ट झालं असेल 1st ऑफ एप्रिल 2017 आणि एंडिंग असेल 31st मार्च 2018. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपलं करंट इयर 17-18 हे आहे. ओके, रिसिप्ट आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड 200, कॅश ॲट बँक 12,500. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या सुरुवातीला रिसिप्ट बाजूला जे ओपनिंगचे बॅलन्स दिसतात, ज्यामध्ये कॅश इन हँड असतो, कॅश ॲट बँक असतो, हा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेणार नाही. ओके, टू लॉकर रेंट 400, टू एंट्रान्स फीज 2,900, टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स 250, to receipts from drama 9,000, to legacies 12,000, to interest on government securities 400, to miscellaneous receipts 400. Okay, payment side by stationery 600, by furniture purchase 7,000, by investment in government securities 14,000, by expenses of drama 3,000, by postage 450, by magazines and newspapers 600, by salaries 4,400, by balance carried down, cash in hand 700, cash at bank 7,300. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्लोजिंगचा जो बॅलन्स असतो यामध्ये आपल्याला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक पाहायला मिळतं. ते आपण जे क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करतो त्याच्या असेट साइडला आपण मेन्शन करतो. ओके, रिसिप्ट अँड पेमेंटची टोटल आहे 38,050. ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहून घेऊया. फर्स्ट, लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट बाजूला आपल्याला लिगसीज दिसतात, यांना टिक मार्क करा. सेकंड ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी ₹200. सॅलरी हा पेमेंट साइडचा आयटम आहे, टिक मार्क करा. बाय सॅलरी आहे 4,400. ओके, आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपल्याला माहिती आहे, आपण आउटस्टँडिंग हे ऍड करतो आणि दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला देतो. ओके, ऍडजस्टमेंट क्रमांक 3, 50% ऑफ एंट्रान्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रान्स फी हा रिसिप्ट साइडचा आयटम आहे, या रिसिप्ट साइडला एंट्रान्स फी दिसतात, याला टिक मार्क करा. 2,900 आहेत. ओके, त्यापैकी 50% एंट्रान्स फीज ही कॅपिटलाइज केली जाते. ओके, याचे इफेक्ट्स आपल्याला माहिती आहेत. ओके, सर्वप्रथम आपण याच्यासाठी आवश्यक असणारी परफॉर्मा तयार करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. ओके, प्रॉब्लेम क्रमांक 5 सोल्युशन आपण पाहतोय. ओके, इन द बुक्स ऑफ भारतीय कला केंद्र सोलापूर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2018. आपलं करंट इयर जे आहे त्याची इयर एंडिंगची डेट ही 31st ऑफ मार्च 2018, जी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या त्या ठिकाणी पाहायला मिळते, ते आपण मेन्शन करतोय. डेबिट साइडला आपण एक्सपेंडिचर म्हणतो आणि क्रेडिट साइडला आपण इन्कम म्हणतो. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं नाहीये, परंतु आपल्या माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी मी बॅलन्स शीट तयार केलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2018. ओके, आता आपण सर्वप्रथम आपल्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मधील रिसिप्ट अँड पेमेंट्स ट्रान्सफर करून घेऊया.
रिसिप्ट साइडला सर्वात सुरुवातीला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ज्यामध्ये कॅश इन हँड आहे आणि कॅश ॲट बँक आहे. या संदर्भात मी तुम्हाला अगोदरच सांगितले, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे जे ओपनिंगचे बॅलन्स असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दिलेला आहे, ते आपण घेणार नाही. जेव्हा आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करत असतं तेव्हा आपण कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचा उपयोग करत असतो. ओके, त्यामुळे आपण ओपनिंगचे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचा बॅलन्स घेणार नाही. ओके, नेक्स्ट आयटम आहे टू लॉकर रेंट. लॉकर रेंट इन्कम बाजूला असेल बाय लॉकर रेंट, अमाऊंट आउटरला असेल 400 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे एंट्रान्स फी. एंट्रान्स फीच्या बाबतीत ऍडजस्टमेंट आहे. एंट्रान्स फीच्या बाबतीत म्हटले 50% ऑफ एंट्रान्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. म्हणजे एंट्रान्स फीची जी 2900 अमाऊंट आहे त्यापैकी 50% अमाऊंट ही कॅपिटलाइज केली जाणार आहे. याचा अर्थ 50% ही रेव्हेन्यू असणार आहे. त्यामुळे आपण ती इन्कम बाजूला घेऊया बाय एंट्रान्स फीज 2900. ओके, त्यानंतर आपण जागा सोडूया. नेक्स्ट आयटम आहे टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. जुनी वर्तमानपत्र विकले त्यापासून काही पैसे मिळाले, ते आपलं रेव्हेन्यू इन्कम आहे. इन्कम बाजूला घेऊया बाय सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर. ओके, अमाऊंट आउटरला घेऊया 250. नेक्स्ट आयटम आहे रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. ओके, हे आपलं इन्कम आहे. इन्कम बाजूला घेऊया बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. आउटरला अमाऊंट असेल 9000 रुपीज. ओके, नेक्स्ट आयटम आहे लिगसीज. मित्रांनो, लिगसीज म्हणजे अमाऊंट रिसिव्ड ॲज पर दी विल ऑफ डिसीज पर्सन. मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार दान केलेली रक्कम. ओके मित्रांनो, लिगसीच्या बाबतीत ऍडजस्टमेंट आहे. पहिली ऍडजस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये म्हटलंय लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज. म्हणजे लिगसीची जी अमाऊंट आहे ती कॅपिटलाइज करा आहे. ओके, म्हणजे आपल्याला लिगसीची अमाऊंट ही कॅपिटल फंड मध्ये आपल्याला प्लस करायची आहे. ओके, आपल्याकडे या ठिकाणी बॅलन्स शीट तयार करायचं नाही, पण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल फंड जर मेन्शन केलं असतं, कॅपिटल फंड, त्या ठिकाणी आपल्याकडे कॅपिटल फंडची अमाऊंट नाहीये, परंतु जर असती तर आपण ती लायबिलिटी साईडला घेतली असती आणि त्याच्यामध्ये आपण लिगसीची अमाऊंट ही ऍड केली असती, कारण लिगसीज या कॅपिटलाइज केलेल्या आहेत. ओके, त्यामुळे लिगसीज मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडच्या खाली घेतल्यात आणि त्याच्यामध्ये ऍड म्हटलंय लिगसीज, ज्याची अमाऊंट आहे 12000. ओके, नेक्स्ट आयटम आहे टू इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वरचं मिळालेलं इंटरेस्ट हे रेव्हेन्यू इन्कम आहे. इन्कम बाजूला आपण घेऊ बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. अमाऊंट असेल आउटरला घेऊया 400 रुपीज. अँड लास्ट आयटम आहे टू मिसलेनियस. मिसलेनियस म्हणजे सन्ड्री, किरकोळ स्वरूपातील काही प्राप्ती आहेत 400 रुपीजच्या, ते आपलं इन्कम आहे. इन्कम बाजूला घेऊया बाय मिसलेनियस रिसिप्ट्स. आउटरला अमाऊंट घेऊया 400 रुपीज. ओके, रिसिप्ट साईडच्या सर्व आयटम झालेत. आपण सर्व जाऊया पेमेंट बाजूला. पेमेंट साईडचा सर्वात पहिला आयटम आहे स्टेशनरी. स्टेशनरी एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेंडिचर आहेत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला घेऊया टू स्टेशनरी. आउटरला अमाऊंट घेऊया 600 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर परचेस. मित्रांनो, फर्निचर परचेस हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. फर्निचर ही असेट आहे, आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊया. ओके, आउटरला अमाऊंट येईल फर्निचरची 7000 रुपीज. ओके, नेक्स्ट आयटम आहे बाय इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपली कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण घेऊया इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज.
आउटरला अमाऊंट येईल 14,000. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं नाहीये, मी आपल्या माहितीसाठी या ठिकाणी तयार केलेला आहे. ओके. नेक्स्ट आयटम आहे एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर बाजूला घेऊया. टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, आउटरला अमाऊंट येईल 3,000 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे पोस्टेज. पोस्टेज हा देखील एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर बाजूला येईल. टू पोस्टेज, आउटरला अमाऊंट येईल 450. नेक्स्ट आयटम आहे मॅगझिन्स अँड न्यूजपेपर, पाक्षिक आणि काही वर्तमानपत्र, हा देखील रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, एक्सपेन्सेस बाजूला येईल. टू मॅगझिन्स अँड न्यूजपेपर, आउटरला अमाऊंट येईल यांची 600 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे सॅलरीज. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरीला ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण तो इनरला घेऊया. टू सॅलरीज, अमाऊंट इनरला घेऊया 4,400. ओके. नेक्स्ट आयटम आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बॅलन्स रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे क्लोजिंगचे बॅलन्स आहेत, ज्याच्यामध्ये कॅश इन हँड आहे आणि कॅश ॲट बँक आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचे क्लोजिंगचे बॅलन्स आपण क्लोजिंगचं जे बॅलन्स शीट तयार करतो त्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण लिहितो. ओके. लिहूया असेट साइडला कॅश इन हँड, ज्याची रक्कम आहे 700 रुपीज, आणि कॅश ॲट बँक हा देखील असेट साइडला जाता येईल. कॅश ॲट बँक, आउटरला अमाऊंट येईल 7,300. ओके. या ठिकाणी आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स मधील आयटम्स ट्रान्सफर केले. यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशनच्या भागाकडे जाऊया. एकदा आपण पुन्हा प्रॉब्लेम मध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन क्रमांक 1 मध्ये म्हटलं होतं लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे लिगसीजची जी अमाऊंट होती 12,000 रुपीज ती आपल्याला कॅपिटलाइज करायची होती. कॅपिटलाइज करणं म्हणजे मिळालेले इन्कम आहे, मिळालेले जी रिसिप्ट्स आहे ते आपल्याला कॅपिटल फंड मध्ये आपल्याला इन्क्लूड करायची होती. आपण ती केलेली आहे. कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपल्याकडे नाहीये, परंतु आपण रफ बॅलन्स शीट जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये कॅपिटल फंड दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिगसीजची अमाऊंट आपण ऍड केलेली आहे. ओके. सेकंड ऍडजस्टमेंट जे आहे आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग आपल्याला इफेक्ट माहिती आहे, 200 रुपीजची आउटस्टँडिंग आहे, आपण त्याचे इफेक्ट देऊया. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचरच्या बाजूला लिहिलेला आहे, आपण त्यामध्ये ऍड करूया. करंट इयरची आउटस्टँडिंग ही ऍड करतात. आउटस्टँडिंग 200 रुपीज, 4,400 सॅलरीचे आहेत आणि आउटस्टँडिंग 200, आउटरला 4,600 येतील. आणि आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येतो. ओके. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटरला अमाऊंट घेऊया. जेवढी रक्कम आउटस्टँडिंगची आहे तेवढीच रक्कम आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवतो. ओके. अँड लास्ट ऍडजस्टमेंट आहे ती पाहूया आपण. थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलं होतं 50% ऑफ एंट्रान्स फीज आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे एंट्रान्स फी या ठिकाणी आपल्याला दिसते. एंट्रान्स फी 2,900 आहे, याच्या 50% अमाऊंट 2,900 च्या 50% आपण जेव्हा कॅल्क्युलेट करू तेव्हा येईल 1,450 रुपीज. ही आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे, म्हणजे 2,900 च्या 50% रक्कम ही रेव्हेन्यू इन्कम आहे आणि उरलेली 1,450 रक्कम ही आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. ओके. करूया आपण याचे इफेक्ट. ओके. एंट्रन्स फी आपण इन्कम बाजूला घेतलेला आहे, त्याच्यामधून 50% लेस करूया. लेस 50% कॅपिटलाइज अमाऊंट असेल 1,450. ओके. 2,900 मायनस 1,450, आउटरला 1,450. आपण एंट्रन्स फीची रक्कम जी कॅपिटलाइज केली ती आपण कॅपिटल फंड जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण मेन्शन केलं असतं त्याच्यामध्ये आपण ऍड करत असतो. ऍड एंट्रन्स फीज 1,450. ओके. विद्यार्थी मित्रांनो, सर्व ऍडजस्टमेंट्स किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशनचे आपण इफेक्ट दिल्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोजिंग करूया.
इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं क्लोजिंग करत असताना आपण एक्सपेंडिचर आणि इन्कम या दोन्ही बाजूची टोटल करून घ्यायची. त्यानंतर ज्या साईडची टोटल जास्त असते ते आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. या ठिकाणी टोटल करून घेऊया. आपण इन्कम साईडची टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल ती आहे 11,900 रुपीज आणि एक्सपेंडिचर साईडची टोटल केल्यानंतर लक्षात येईल ती आहे 9,250. याचा अर्थ इन्कम साईडची टोटल ही आपली जास्त आहे, त्यामुळे आपण ती दोन्ही बाजूला मांडूया. ओके, इन्कम बाजूची टोटल आपण दोन्ही बाजूला लिहूया जे आहे 11,900 रुपीज. ओके, त्यामधून आपण एक्सपेंडिचर वजा केले 9,250. जे आपल्याला उत्तर मिळतं ते आहे आपलं सरप्लस. आपण सरप्लस एक्सपेंडिचर बाजूला लिहितो टू सरप्लस. ओके, सरप्लस काय असतो? सरप्लस इज एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस. ओके, म्हणजे इन्कमचं खर्चावरती असणारं एक्सपेंडिचरवरती असणारं आधिक्य म्हणजे सरप्लस आणि जे अमाऊंट आहे 2,650. ओके, विद्यार्थी मित्रांनो, सरप्लसची जे अमाऊंट आपल्याला मिळाले असते ते आपण सरप्लस ही कॅपिटल फंड मध्ये या ठिकाणी प्लस करत असतो. ओके, या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार करत नाहीये, परंतु ते तुमच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण ऍड करूया ऍड सरप्लस. ओके, आणि सरप्लसची अमाऊंट होती 2,650 रुपीज. ओके, आता या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार करत नाहीये, तरी पण या ठिकाणी आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याकडे नाहीये. ओके, ज्यामध्ये लिगसीज आपण कॅपिटलाइज केल्या होत्या, 50% ऑफ एंट्रन्स फीज कॅपिटलाइज केली, ती आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड केली आणि सरप्लसची अमाऊंट देखील आपण प्लस केली. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल फंड जो क्रिएट होईल तो कॅपिटल फंडची असणारी अमाऊंट, लिगसीज, एंट्रन्स फीज आणि सरप्लस या तिघांची टोटल आपल्याला आउटरला घ्यावी लागेल. ओके, यांची आउटरला टोटल आपली येईल 16,100. ओके, या ठिकाणी आपण बॅलन्स शीट हे आपल्या माहितीसाठी तयार केलेलं आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 5 मध्ये आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं होतं. ओके, ते आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम क्रमांक 6 पाहू. ओके, थँक्यू, धन्यवाद.